नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। बघा, आज इथे मी पेरूची भाजी बनवणार आहे आणि त्यासाठी मी हे 6 पेरू घेतलेले आहेत आणि हे सर्व साहित्य घेतलेले आहे। त्यामध्ये बघा, इथे मी मेथीचे दाणे घेतलेले आहेत, अगदी पाव चमचा दाणे घेतलेले आहेत। त्यानंतर मोहरी घेतली आहे, जिरं घेतलंय, हळद घेतली आहे, लाल तिखट घेतलंय, गरम मसाला आहे घरी बनवलेला, मीठ घेतलंय, त्यानंतर 5-6 पाकळ्या लसणाच्या ठेचून घेतल्या आणि 7-8 पानं कढीपत्त्याची घेतली आहे। त्यानंतर गूळ घेतलाय 2 चमचे, 2 चमचे दही घेतले, तेल घेतले, 2 चमचे शेंगदाणे घेतलेत, 1 चमचा तीळ घेतले आणि 1 चमचा बडीशोप घेतलेली आहेत। खूपच सुंदर आणि टेस्टी अशी भाजी मी इथे बनवते आहे। तर चला, प्रथम आपण पेरू कट करून घेऊ। तर बघा, इथे आता मी पेरू कट करून घेणार आहे। पेरूच्या अगदी आपण ज्याप्रमाणे बटाट्याच्या फोडी वगैरे करतो त्याच पद्धतीने पेरूच्या फोडी आपल्याला इथे करून घ्यायच्या आहेत। पेरू स्वच्छ धुवून घेतलेले आहेत मी आणि त्यानंतर आता कट करून घेते आहे। तर बघा, या पद्धतीने आता आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि यामधील बी पण काढून घ्यायचं आहे आपल्याला, कारण बी भाजीमध्ये शिजत नाही, कडक असतं, त्यामुळे बी पण काढून घ्यायचं आणि भाजीत खाताना पण ते दाताखाली असं कडक येतं, म्हणून आपण बी पण काढून घ्यायचं आहे। तर बघा, या पद्धतीने अशा फोडी करून घेते मी। खूप सुंदर, खूप टेस्टी, अगदी चमचमीत अशी ही भाजी होते। तोंडी लावण्यासाठी ही भाजी म्हणजे खूपच छान, आणि उन्हाळ्यामध्ये तर आंबट गोड चवीची भाजी तर खूपच टेस्टी, नक्की ट्राय करा। आणि ही भाजी मी एकदा ट्राय केलेली आहे आणि त्यानंतर आवडली, आम्हाला सर्वांना आवडली। त्यानंतर मी ही भाजी आता मी म्हणजे पुन्हा करून हा व्हिडिओ अपलोड करते आहे, कारण भाजीच खूप टेस्टी झाली आहे। तुम्ही नक्कीच करून बघा। बघा, या पद्धतीने सर्व आता फोडी करून घ्यायच्या आहेत आणि या फोडींचं आपल्याला बी पण काढून घ्यायचं आहे। बघा, असं, कारण ते बी भाजीमध्ये शिजत नसतं, कडक असतं, त्यामुळे ते बी पण काढून घ्यायचं आहे। तर बघा, इथे सर्व आता पेरू मी कट करून घेते आहे। बघा, झालेत कट करून आणि बी सुद्धा सर्व काढून घेतलेला आहे। बघा, मी या पद्धतीने छोट्या फोडींमध्ये सर्व पेरू कट करून घेतले। तर आता आपण भाजी बनवायला घेऊ। तर आपल्याला पहिले सुरुवातीला गॅसवरती एक कढई ठेवून घ्यायची आहे। कढई गरम झाल्यानंतर तेल घालून घ्यायचे। तर तेल इथे 2 चमचे मी घेतलेला आहे आणि तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये मोहरी आणि मेथीचे दाणे घालायचे। तर मोहरी 1 चमचा घातली आहे, मेथीचे दाणे अर्धासा चमचा घातलेत, अगदी छोटासा चमचा। आणि हे थोडंसं परतल्यानंतर यामध्ये लगेचच आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। तर थोडंसं अगोदर आपण परतून घेऊ आणि अगदी कमी गॅसवर आपल्याला हे परतून घ्यायचे। तेल अगोदर गरम चांगलं व्यवस्थित करून घ्यायचे। त्यानंतर जिरं घातलं आहे मी इथे अर्धासा चमचा आणि जिरं चांगलं तडतडल्यानंतर आपल्याला यामध्ये बडीशोप घालून घ्यायची। तर बडीशोप इथे तुम्ही ठेचून घेतली थोडीशी तरी चालेल किंवा अशीच टाकली तरी चालेल। त्यानंतर मी इथे 8-10 पानं कढीपत्त्याची घालून घेतली आणि लसूण आहे ठेचलेला, अगदी छोटासा 1 चमचा लसूण घेतला आहे। हे सर्व आता आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे आणि लसूण व्यवस्थित परतून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे। त्यामध्ये 1 चमचा मी लाल तिखट घातलेले आहे, 1 चमचा मी हा गोडा मसाला आहे घरी बनवलेला तो घातला आहे, अर्धासा चमचा हळद घातली आहे आणि पुन्हा एकदा थोडंसं परतून घेतलं आहे। त्यानंतर यामध्ये पेरूच्या फोडी घालून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि सर्व मसाल्यामध्ये असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा, या पद्धतीने सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये दही घालून घ्यायचं आहे। तर 2 चमचे इथे दही मी घेतलेलं आहे आणि दही घातल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। खूप सुंदर भाजी होते। त्यानंतर यामध्ये गूळ घालून घ्यायचा आहे। तर इथे 2 चमचे मी गूळ घेतलेला आहे, गुळाची पावडर घेतलेली आहे। तुम्ही गूळ घालू शकता, जो आपला भेलीचा गूळ असतो तोही घातला तरी चालेल, थोडासा किसून 2 चमचे घालायचा आहे आपल्याला आणि नंतर व्यवस्थित परतून घ्यायचं आहे। त्याला पाणी सुटतं बघा गुळाला, आणि व्यवस्थित 1-2 मिनटं आपल्याला परतून घ्यायचं आहे। त्यानंतर ते ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने अर्धीशी वाटी आपल्याला यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे। त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा सर्व भाजी आता मिक्स करून घ्यायची आहे
आणि व्यवस्थित ते मिक्स करून झाल्यानंतर आता पाणी पण आहे त्यामध्ये, तर आपल्याला हे झाकण ठेवून 5-1 मिनिट व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे. तर आपलं हे शिजतं आहे तोपर्यंत दुसरीकडे गॅसवरती दुसऱ्या शेगडीवरती आपल्याला एक तवा ठेवून आणि शेंगदाणे आणि तीळ भाजून घ्यायचे आहेत. अगदी थोडेसे शेंगदाणे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे व्यवस्थित आपले भाजत आहे बघा. तर भाजून झाले. शेंगदाणे भाजून झाल्यानंतर आपल्याला त्याच तव्यावरती आपले 1 चमचा तीळ घ्यायचे आपल्याला, सफेद तीळ, आणि ते तीळसुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे. तरी ते शेंगदाणे मी 2 चमचे घेतलेले आहे आणि तीळ 1 चमचा घेतलेला आहे. तीळ थोडेसे तडतडायला लागले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे, कारण जर जास्त करपले तर कडवट लागण्याची शक्यता असते. त्यामुळे लगेचच गॅस बंद करायचा आहे. बघा इथे तीळ हे आपले आता व्यवस्थित तडतडायला लागले बघा. गॅस बंद करायचा आहे आणि हलवत राहायचं आहे एकसारखं. त्यानंतर आपल्याला हे थंड करून घ्यायचे बघा. 1-2 मिनिट थंड करून घ्यायचे. थंड झाल्यानंतर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं. याचं म्हणजे कूट बनवून घ्यायचा आहे शेंगदाणे आणि तिळाचा. तर बघा मी सर्व आता हे मिक्सरच्या भांड्यात घालून घेतलं आणि याचा कूट बनवून घेते बघा. आता याचा कूट बनवून झाला आहे. त्यानंतर आपले 5 मिनिटानंतर भाजी बघायची आपल्याला. तर बघा खूप सुंदर असा सुवास येतो आहे भाजीचा आणि पेरूच्या फोडीही व्यवस्थित शिजलेल्या आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये जो कूट केला आहे आपण दाणे आणि तिळाचा, तो कूट घालून घ्यायचा आहे यामध्ये आणि पुन्हा एकदा व्यवस्थित आता मिक्स करून घ्यायचं आहे. खूप सुंदर आंबट गोड चवीची, उन्हाळ्यासाठी म्हणजे एकदम अशी खावीशी वाटणारी आणि खूपच टेस्टी भाजी इथे तयार झाली आहे. त्यानंतर आपल्याला पुन्हा 1-2 मिनटं आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि भाजी एकदम सुकी होईपर्यंत व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. तर बघा इथे भाजी आपली झालेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा खूप सुंदर भाजी झाली आणि टेस्टही खूप सुंदर आली. मी एकदा बनवून नंतर मी व्हिडिओ अपलोड केलेला आहे दुसऱ्यांदा बनवून. तर नक्की ट्राय करा आणि कसं झालं आहे मला कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आणि बघा खूप सुंदर इथे ही भाजी झालेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद.